श्रोतेहो नमस्कार. मी डॉक्टर आनंद बेहरे. युक्तिवादमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, मागच्या आठवड्यात आपण पुण्यामध्ये नवले पुलाच्या इथे म्हणजे कात्रजचा नवा बोगदा आहे तो सोडल्यानंतर जो नवले पूल आहे तिथे जो भयानक ॲक्सिडेंट झाला त्याच्याबद्दल आपण जरा बोललो होतो. त्याच्याच संदर्भात मी थोडंसं आज एक्सटेंड करणार आहे. श्रोतेहो, थोडेसे दोन बाजू मांडतो. एक बाजू, मी परवा असंच पेशंट बघत होतो आणि माझ्याकडे एक पेशंट आला की जो ड्रायव्हर आहे आणि तो पूर्वी ह्या ज्या म्हणजे मोठ्या 18 चाकी वगैरे ट्रक असतात ना त्या तो चालवायचा. म्हणजे समजा मुंबईवरनं चेन्नई किंवा एर्नाकुलमवरनं समजा तुम्ही सुरत असं लॉंग रन, तर तो आता ओला उबर ते वॅगनार कुठली तरी गाडी तो पुण्यात चालवतो. तर असंच तो त्याला औषध वगैरे दिल्यावर थोडासा वेळ होता. मला म्हटलं काय रे बाबा, हा काय विषय आहे नक्की? तर तो म्हणाला, डॉक्टर साहेब खरं सांगू का, मी पण ती गोष्ट आम्ही केलेली आहे. म्हटलं आम्ही ज्या वेळेला कात्रज म्हणजे खेड शिवापूर सोडतो, जेव्हा तो उतार सुरू होतो कात्रजचा जो नवीन बोगदा आहे तिथपासनं, तेव्हा आम्ही ज्या आमच्या ट्रक्स आहेत 18 चाकी वगैरे त्या आम्ही न्यूट्रल करतो आणि न्यूट्रल केल्यानंतर मग त्या नवले ब्रिजपर्यंत किंवा वारज्यापर्यंत आम्ही इझिली येतो की आमचं डिझेल वाचतं. अरे म्हटलं पण एवढंसं अंतर आहे, समजा ते एक किती 10 किलोमीटर असेल, तर त्यात किती तुमचा असा फायदा होणार आहे? म्हणलं डॉक्टर साहेब 100 रुपये वाचतात आमचे, 100-125 रुपये. कारण म्हणला आमचा मालकच एवढा भिकारचोट, कारण म्हणला पुण्यातनं किंवा मुंबईतनं निघायचंय आणि समजा बेंगलोरला जायचंय तर आम्हाला उचलून एक पैसे देतो, समजा उदाहरणार्थ 30,000 रुपये हे डिझेलला, ह्याच्यात तू बेंगलोरला जायचं, मग ते तुझं डिझेल पुरव नाही तर न पुरव. मग म्हणला अशा पद्धतीमध्ये जर एक तर पगार कमी, अशा पद्धतीने डिझेलला ठरवून पैसे, मग आम्ही कसं करणार म्हटलं. मग असे काहीतरी आम्ही न्यूट्रल असे फंडे काढतो. अरे पण म्हटलं त्याच्या पायी हजारो लोकांचे जीव जातात, त्याचं काय, त्याला काय करणार म्हटलं आम्ही. म्हणजे श्रोते हो, प्रेक्षकांना लक्षात घ्या, ही वस्तुस्थिती जी आहे त्यातले वन ऑफ द म्हणजे अनेक कारणांपैकी एक सांगतोय मी की किती भयानक ही अवस्था आहे. तर जे ट्रक मालक आहेत त्यांनी लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्यावर पहिला एक मोर्चा आम्ही काढू की अशा पद्धतीने त्या ड्रायव्हरला वेठीस धरून त्यांचं तुम्ही पोट मारताय, त्याच्यामुळं विनाकारण ही लोक बळी पडतायत. हा एक भाग झाला. दुसरा भाग मी तुम्हाला परत एकदा सांगतो. मी अनेक वेळेला त्या रस्त्याने प्रवास केलेला आहे. कात्रजचा बोगदा सोडल्यानंतर सिंहगड रोडला वारजे पूल, जिथं नवले पूल संपतो वारज्याच्या अलीकडे, मग एस्पेशली तो जांभूळवाडीचा नदीवरचा पूल क्रॉस केल्यानंतर ज्या वेळेला गाडी स्पीड पकडते आणि ते रमलरवरनं जेव्हा गाडी जाते तेव्हा अक्षरशः म्हणजे गरगरल्यासारखं होतं. मला हा प्रत्येक वेळेला अनुभव आलाय. अक्षरशः गरगरल्यासारखं होतं आणि एक वेगळी निगेटिव्ह शक्ती तिथं आहे असा प्रचंड भास होतो. त्या संदर्भामध्ये काय करावं, मला तोच प्रश्न पडतो की काय ज्योतिषांची टीम लावावी का काय, काहीतरी केलं पाहिजे. आपण सनातनला मानणारे लोक आहेत, बहुतांश आपण सनातनला मानणारे लोक आहोत आणि एक निगेटिव्ह पॉवर तिथं नक्कीच काम करते. ह्या दृष्टीने सर्व आपण सनातन्यांनी विचार करणं गरजेचं आहे. पण मला सापडलेला उपाय मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः स्वामींचा भक्त आहे, मी स्वामींचा सेवक आहे. तर तुम्ही एक काम करा, कात्रजचा बोगदा सोडल्यानंतर नवले पूल जिथे संपतोय तिथपर्यंत तुम्ही, आता माझी स्वामींवर श्रद्धा आहे म्हणून मी आता माझं तर नामस्मरण सतत चालूच असतं, पण तुम्ही नामस्मरण हे सतत सुरू ठेवा. तुमची कुठली श्रद्धा असेल ते, श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, व्हॉट एव्हर, कारण आपण सनातनी आहोत. तर ते जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्या पॅचमध्ये
काहीही होणार नाही आणि सुखरूप तुम्ही वारजापर्यंत पोचाल आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही जाल. धन्यवाद.